एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा पुढच्या 4 ते 5 दिवसात सुटेल अशी परिस्थिती असताना दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात अद्याप प्राथमिक बैठकही झालेली नाही। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होईल अशी चर्चा होती। केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा झाल्यानंतरच जागा वाटप जाहीर होईल अशी माहिती सातत्याने महायुतीकडून देण्यात आली आहे। मात्र दिल्लीश्वरच राज्यातील जागा वाटपासंदर्भात नेत्यांना वेळ देत नसल्याचं समोर आलंय। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, महाविकास आघाडीमध्ये एकीकडे बैठकांचा सिलसिला सुरू आहे, जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये प्राथमिक बैठकही होत नाहीये, असं चित्र नेमकं का दिसून येतंय? प्रज्ञा, आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस भाजप आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं त्यानंतर काही महिन्यांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील सत्तेमध्ये सहभागी झाली आणि आता महायुती म्हणून आगामी निवडणुकांना आपण सामोरे जाऊ अशा पद्धतीची चर्चा या तिन्ही घटक पक्षांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्वाची बाब अशी आहे की महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपांच्या मीटिंग आपण पाहतोय सातत्यानं वारंवार पार पडत आहेत। आता वंचित बहुजन आघाडी देखील त्यांच्यामध्ये सहभागी होईल आणि त्यांना देखील जागा मिळतील अशा पद्धतीची परिस्थिती असताना दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपांचं घोडं नेमकं कुठं अडलंय हे अद्याप स्पष्ट होत नाहीये। खरं तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीतील वरिष्ठ नेते यामध्ये अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्षांची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि त्या ठिकाणी जागा वाटपांचा तिढा सुटेल अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र अद्याप ही मीटिंग ही झालेली नाहीये। जवळपास आता लोकसभेच्या जे आचारसंहिता आहे ती कोणत्याही क्षणी जाहीर होईल अशी परिस्थिती असताना महायुतीमध्ये मात्र जागा वाटपांच्या अनुषंगानं चर्चा होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कुठेतरी दिल्ली शहरांकडून वेळ मिळत नाही का अशा पद्धतीची चर्चा तर राजकीय वर्तुळात आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।